विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला समार्थी शब्द शोधायचा असतो आणि त्याच्यासाठी असे प्रश्न तुम्हाला दिलेले असतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधताना तुम्हाला पर्यायही दिलेले असतात. मग त्या 4 पर्यायांपैकी आपल्याला विचारलेल्या शब्दाचा समार्थी शब्द कोणता, तो कसा शोधायचा ते आपल्याला बघायचंय. बघा, पवन. पवन या शब्दाचा अर्थ होतो वारा. हे तिघेही शब्द त्याचे समार्थी शब्द नाहीत. त्याच्यानंतर नदी या शब्दाचा अर्थ होतो सरिता. बरेच विद्यार्थी याचं नर्मदा उत्तर लिहित होते. नर्मदा नदीचं नाव आहे, त्याचा समार्थी शब्द तो नाहीये. त्याच्यानंतर पर्वत. पर्वत म्हणजे नद. आणि अनुराग हा प्रश्न टीईटीच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. अनुराग, बघा, तुम्हाला एखाद्या वेळेस या शब्दाचा अर्थ जर माहित नसेल तर त्या ठिकाणी क्लृप्ती वापरायची. बघा, क्रोध, संताप आणि राग हे सगळे समार्थी शब्द आहेत आणि याच्यापैकी समार्थी नसलेला शब्द म्हणजे काय, तर प्रेम, आणि तोच या प्रश्नाचं उत्तर आहे. या पद्धतीने समार्थी शब्दांचा सराव आपल्याला करायचा आहे. धन्यवाद.